क्रिकेट के मैदान में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की बल्लेबाजी। ठाणे प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा का एकनाथ शिंदे के हाथों उद्घाटन संपन्न। राजकारण के मैदान में विरोधियों को धोबी पछाड़ देने वाले राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल क्रिकेट के मैदान में तूफानी बल्लेबाजी करते हुए क्रीड़ा प्रेमियों का मन जीता। इसके निमित्त थे नगर सेवक विकास रेपाले का महाराष्ट्र माझा सेवा संस्था द्वारा आयोजित ठाणे प्रीमियम लीग उप मुख्यमंत्री चषक का उद्घाटन। महाराष्ट्र माझा सेवा संस्था द्वारा यूनियन क्रिकेट क्लब के सहकार्य द्वारा मुंबई क्रिकेट एसोसिएशन संलग्न 1 से 8 मई तक ठाणे प्रीमियम लीग 2026 का आयोजित दादोजी कोंडदेव स्टेडियम में किया गया। इसका उद्घाटन कल राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों संपन्न हुआ। इस मौके पर उत्कृष्ट खेल खेलते हुए चौके और छक्के मारे। उद्घाटन समारोह में प्रमुख अतिथि के रूप में ठाणे महानगर पालिका के उप महापौर कृष्णा पाटिल, सभागृह नेता हनुमान जगदाले, विरोधी पक्ष नेता शानू पठान, मुंबई क्रिकेट एसोसिएशन के सेक्रेटरी उन्मेष खानविलकर, कार्यकारी सेक्रेटरी CS नाइक, यूनियन क्लब के तुषार समानी, रॉयल क्लब के सुनील कानिंदेकर, वोल्टास के नादिर कजारी, ठाणे के पूर्व महापौर रमेश वैती, स्पोर्ट्स क्लब कमेटी अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धा आयोजक मुंबई क्रिकेट एसोसिएशन, अपेक्स काउंसिल मेंबर विकास रेपाले, नगर सेविका नम्रता भोसले जाधव आदि मान्यवरों की गरिमामय उपस्थिति इस मौके पर रही। इस मौके पर ठाणे के रणजी खिलाड़ी चिन्मय सुतार, साईराज पाटिल और अखिल हेडवरकर का सत्कार उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया। ठाणे क्रिकेटला एक नवीन आशा जिथून निर्माण होते, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते सर्वज्ञ शानू पठाण यांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय आहे। सर्वज्ञ शानू पठाण साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहात। या स्पर्धेने ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला एक वेगळी उंची मिळते, ज्यामुळे संजीवनी मिळते। परंपरेप्रमाणे आपण श्रीफळावरून क्रिकेटची पूजा उद्घाटन सोहळा पार पडला जात आहे। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। बैठ गए आपण ट्रॉफीचं अनावरण, ज्या ट्रॉफीसाठी ही स्पर्धा आज 8 दिवस सतत होणार आहे, त्या स्पर्धेचा हा ट्रॉफीचा अनावरण सोहळा सन्माननीय मान्यवर एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा ट्रॉफीचा अनावरण सोहळा प्रीमियर लीग चषकाचा हा अनावरण सोहळा एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा ट्रॉफीचा अनावरण सोहळा प्रीमियर लीग चषकाचा हा अनावरण सोहळा पार पडला जात आहे। परंपरेप्रमाणे आपण उद्घाटन सोहळा पार पडला जात आहे।
मंगलमूर्ती माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आधी आम्ही आमदार चषक म्हणून सुरू केला होता. मग तो पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चषक आणि ठाणे प्रीमियर लीग ही सलग 14व्या वर्ष आम्ही या ठिकाणी आयोजित केली. ठाणे जिल्ह्यातील सर्वच नामांकित असे क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये खेळतात. अनेक रणजी ट्रॉफी प्लेयर्स, IPL प्लेयर्स या ठिकाणी खेळतात. आपण बघू शकता एक उदयोन्मुख खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र माझा सेवा संस्था, युनियन क्रिकेट अकॅडमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने ही स्पर्धा आयोजित करते. एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती खेळाडूंना दिला जातो. अतिशय चांगल्या पद्धतीचे क्रिकेटिंग गिअर्स, चांगला बॉल, सगळं अगदी IPLच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं. आणि या सगळ्याला आम्हाला पाठबळ हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गेले अविरत 14 वर्ष सुरू आहे आणि पुढे सुरूच राहील. असं वाटतं की शिंदे साहेब म्हणजे वेगळं रसायन आहे. ते थकतात की नाही हा एक विषय आहे. कारण ते सकाळपासून कार्यक्रम करतायत. पण आत्ता देखील त्यांनी मैदानात येऊन ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, एखाद्या पारंगत फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली. आणि ते राजकारणात फलंदाजी करतच असतात, पण ते स्पोर्ट्स खेळाडूंना प्रोत्साहन देणं असेल, कला क्षेत्रात प्रोत्साहन देणार, याच्यामध्ये कायमच अग्रेसर असतात. आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील काम करतो, याचा आम्हाला देखील अभिमान आहे. अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण येऊन ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा, या ठिकाणी येऊन स्पर्धा बघावी. अनेक खेळाडू ज्यांना बघण्यासाठी आपल्याला स्टेडियमला जावं लागतं, असे खेळाडू इथे येऊन खेळतात. तर त्यांचा खेळ बघण्यासाठी ठाणेकरांनी यावं आणि खेळाडूंनी देखील अगदी स्पोर्टिंगली खेळावं. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा त्यांनी भाग घ्यावा. आणि शेवटी हारजीत चालत असते, परंतु चांगला संघ नेहमी जिंकतो. मी जेव्हा टेनिसची स्पर्धा सुरू होती त्यावेळेला म्हणालो की त्या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. कारण त्यांना अध्यक्षच डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखा भेटला, जो स्वतः एक क्रीडा रसिक आहे, स्वतः खेळाडू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत. आम्ही देखील टेनिस क्रिकेट करता जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. जरी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला असलो तरी टेनिस क्रिकेट हा देखील क्रिकेटचा आत्माच आहे. त्यामुळे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मग ह्या स्पर्धेचं 1,11,000 बक्षीस आहे. आणि मला वाटतं 75,000 दुसरं बक्षीस आहे. सीझन क्रिकेटला फार बक्षिसं नसतात अशी टेनिससारखी, परंतु कारण इथे बाकी इन्फ्रास्ट्रक्चरवरती हे आहे. म्हणजे आम्ही HG टेस्ट सारखा बॉल वापरतो, जो रणजी ट्रॉफीला वापरला जातो. आणि तुम्ही बघू शकता की सगळं ॲटमॉस्फिअरच अगदी इंटरनॅशनल सारखं या ठिकाणी आहे. त्यामुळे खेळाडूंना एक वेगळा आनंद त्यामुळे मिळतो.